आता जे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ॲडव्हान्सेस झालेले आहेत त्याच्यामध्ये स्तन पूर्ण काढण्याची गरज दरवेळी अजिबात नसते. गाठ असलेला पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्याची एक छोटी बायोप्सी असते ती करतो. ह्या सगळ्या हॉर्मोनल ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढेल का असा एक कॉमन प्रश्न ह्या मुलींमध्ये असतो. तर त्याच्याविषयी तुझं काय मत आहे, तुला काय वाटतं? आता ब्रेस्ट कॅन्सर आता बऱ्यापैकी आपल्या ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेसमुळे ट्रीट करणं एक व्यवस्थित सुरळीत हे आपल्याकडे गाईडलाईन्स आहेत, जेणेकरून कमीत कमी त्रास त्या स्त्रीला होतो ट्रीटमेंटमध्ये. ठराविक एज ग्रुपच्या मुलींना इवन शाळेतही ह्या सगळ्या गोष्टी टीचर्सनी म्हणा किंवा हे समजवल्या पाहिजेत. इट शुड बी अ पार्ट ऑफ एज्युकेशन सिस्टीम. आता जसं सगळ्याच टाईपचे जे फिमेल रिलेटेड कॅन्सर्स आहेत किंवा हे त्या मुलींना शाळेपासून जर का थोडंसं एज्युकेशन चालू केलं दे विल बी कम्फर्टेबल विथ इट. छोटासा तुकडा एक बारीक नीडलनी काढला जातो आणि तो तपासायला पाठवला जातो. त्याच्यामध्ये जर कॅन्सर आला तर त्यानंतर काही गोष्टी असतात, इमेजिंग स्टडीज ज्याला आपण म्हणतो. ह्या गोष्टी करून आम्ही डिसिजन घेतो की ह्या स्टेजच्या कॅन्सरसाठी, विशिष्ट स्टेजच्या काय ट्रीटमेंट आयडियल आहे. नमस्कार, मी डॉक्टर चैतन्य गणपुले, मॅनेजिंग डायरेक्टर निओ वुमन क्लिनिक. आणि आपण दरवेळेला वेगवेगळ्या डॉक्टरांबरोबर गप्पा मारतो. त्याच्यामध्ये आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मिहिर चितळे. ही इज अ लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन, म्हणजे कॅन्सरच्या सर्जरीजवरचे तज्ज्ञ असं आपण म्हणू, आणि ते आपल्याबरोबर निओ वुमनमध्ये असोसिएटेड आहेत. आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. मिहिर, येस, आत्ता इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक लेख वाचला की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये सर्वायकल, ओरल, ब्रेस्ट, युट्राईन कॅन्सर्सचं प्रमाण वाढत आहे. हो, आणि ग्लोबली सुद्धा ते वाढत आहे. तर आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणलं ना की चटकन कळतं मला की कशाबद्दल मी बोलतोय. पण सर्वायकल कॅन्सर किंवा युट्राईन कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर असं म्हटलं तर मला समजत नाही की मी कशाबद्दल बोलतोय. तर मला असं वाटतं की आपण आपल्या श्रोत्यांसाठी ह्या प्रश्नापासून सुरुवात करावी की हे नक्की कुठले आणि कशाचे कॅन्सर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग ब्रेस्ट कॅन्सर जास्त आहे का, सर्वायकल आहे का, ओरल आहे का, ओव्हेरियन आहे, ह्या प्रश्नाने आपण मला वाटतं की सुरुवात करा. आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणलं की कुठल्याही स्तनामध्ये आलेली गाठ ही अशी सुरुवात असते बेसिकली. आता सगळ्याच कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते हळूहळू वाढतंय, त्यामुळे त्याला भरपूर कारणं आहेत आणि त्या कारणांना आपण सामोरं जाऊच. थोड्या वेळात आपण सगळ्या त्याच्याबद्दल डिस्कस करूच. आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणलं की पहिली गोष्ट जी करायला पाहिजे मुलींनी किंवा एक ठराविक एज नंतर जे स्क्रीनिंग करायला पाहिजे याच्याबद्दल आपण थोडंसं सुरुवात करू. तर स्क्रीनिंगमध्ये एक सेल्फ एक्झामिनेशन आहे ब्रेस्टचं, जेणेकरून कुठलीही मुलगी इवन घरच्या घरी किंवा आंघोळ करताना एक स्क्रीनिंग स्वतः करू शकते. तर करताना एक्झामिनेशन कसं करायचं हे सगळीकडे डिटेल्स अवेलेबल आहेत इंटरनेटवर. तर एक्झामिनेशन करून जस्ट एक सुरुवात म्हणून सेल्फ एक्झामिनेशन करावं. जर कोणाला आढळलं की काहीतरी गाठ आहे तर वेळ न काढता डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. ते एकदा झालं की ॲटलिस्ट पुढे त्याचा डायग्नोसिस होऊ शकतो आणि अर्ली डायग्नोसिस होऊ शकतो. तुला जेव्हा म्हणतोस की सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करायला पाहिजे मुलींनी, काय एजला तू रेकमेंड करशील की 18 वर्षाच्या पुढं, 20 वर्षाच्या पुढे, 25 वर्षाच्या पुढे? कारण पूर्वी आपण बघितलं तर हे सगळे कॅन्सर्स थोडेसे उशिरा, म्हणजे 5th डेकेड ऑफ लाईफ किंवा 6th डेकेड ऑफ लाईफ, म्हणजे 50 नंतर 60 नंतर येतात असं होतं. पण आता ते आणखीन लवकर यायला दिसत आहेत आपल्याला. तर तुला काय वाटतं, केव्हा सुरुवात करावी असं काय? 16 ते 18 वर्षाच्या एज ग्रुप पासनं मुली सेल्फ एक्झामिनेशन करू शकतात. पहिलं जे अप्रोचेबल हे असतं ते म्हणजे आई किंवा आजी यांना असं काही जाणवलं तर ते अप्रोच करू शकतात घरच्या घरी, आणि त्यानंतर डिसिजन लवकर घ्यायला पाहिजे की जाऊन काय एक्झामिनेशन करण्याची किंवा डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे का. आता ब्रेस्ट कॅन्सर आता बऱ्यापैकी आपल्या ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेसमुळे ट्रीट करणं एक व्यवस्थित सुरळीत हे आपल्याकडे गाईडलाईन्स आहेत, जेणेकरून कमीत कमी त्रास त्या स्त्रीला होतो ट्रीटमेंटमध्ये. तर एकदा जाऊन डॉक्टरला भेटलं की त्याच्यात ते जे सजेस्ट करतील ते टेस्ट करणं,
त्याच्यातनं डायग्नोसिस झाला तर काय ऑप्शन्स आहेत. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जो असतो तो एक सर्जरी म्हणा, किमोथेरपी, रेडिएशन, असे तिन्ही अप्रोचेसपैकी काय सुटेबल आहे त्या स्टेजला हे आपण सजेस्ट करून लगेच ट्रीटमेंट चालू करू शकतो आणि त्याच्यातनं क्युअरही होऊ शकतात. ओके मायका. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा तू सांगितलायस की ब्रेस्ट कॅन्सर क्युअर होऊ शकतो. कारण एक कॅन्सर म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती असते की त्याला क्युअर नाही, म्हणजे तो कायमचा बरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपण नेहमीच आत्तापर्यंत शिकत आलोय की कॅन्सर म्हणलं की वी ऑलवेज टॉक इन टर्म्स ऑफ सर्वायवल रेट. म्हणजे क्युअर रेट असा शब्द कधी कॅन्सरच्या बाबतीत ऐकलेला नाहीये किंवा वाचलेला नाहीये. सो इट्स अ गुड थिंग दॅट तू मला सांगतोय शक्य आहे, क्युअर करणं शक्य आहे. ओके. सो अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट हे जर का झालं व्यवस्थित, लवकर डायग्नोसिस झाला तर डेफिनेटली वी कॅन गो फॉर क्युअर. ओके. तू आता म्हटलं 16 ते 18 वर्षापासून पुढे या मुलींनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला सुरुवात करायला हवी. याच्याविषयी खरंच अवेअरनेस आहे का झालेला तेवढा, का अजूनही त्या अवेअरनेसची गरज वाटतेय तुला? नाही, अवेअरनेस तर करणं गरजेचं आहेच. म्हणजे आता एक ठराविक एज ग्रुपच्या मुलींना इवन शाळेतही ह्या सगळ्या गोष्टी टीचर्सनी म्हणा किंवा हे समजवल्या पाहिजेत. इट शुड बी अ पार्ट ऑफ एज्युकेशन सिस्टम. आता जसं सगळ्याच टाईपचे जे फिमेल रिलेटेड कॅन्सर्स आहेत किंवा हे त्या मुलींना शाळेपासून जर का थोडंसं एज्युकेशन चालू केलं दे विल बी कम्फर्टेबल विथ इट. म्हणजे जसं सेक्स एज्युकेशन आता हळूहळू सगळ्या शाळांमध्ये इन्कॉर्पोरेट केलं गेलंय. गुड टच, बॅड टच याच्याविषयी आपण त्यांच्याशी डिस्कस करतोय. त्याचबरोबर कॅन्सर अवेअरनेस बद्दल सुद्धा त्यांच्याशी त्याच वयाला बोलायला सुरुवात करावी असं तुझं म्हणणं आहे. इट्स अ गुड सजेशन मिहीर की तसं जर झालं तर कदाचित आपल्याला हे कॅन्सर जे आहेत ते आणखी लवकर डिटेक्ट व्हायला त्याच्याने मदत होणार आहे. सगळ्या इज आउट होतात बेसिकली. मुली आधीपासून जर का त्यांना माहिती असेल का दिस इज नॉट समथिंग ॲबनॉर्मल किंवा ह्याच्याबद्दल आपण नाही काय करू किंवा संकोच जो असतो तो कमी होईल आणि त्यामुळे नक्कीच फायदा होईल. ओके. ब्रेस्ट कॅन्सर विषयी एक खूप असं म्हटलं जातं की ब्रेस्ट कॅन्सर आहे असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला त्या साईडची जी ब्रेस्ट आहे स्तन ते पूर्णपणे काढायला लागतं आणि त्याच्यामुळे एक भीती निर्माण होते मनामध्ये की यंग एजला जर हे डिटेक्ट झालं आणि तसं करायला लागलं तर पुढचं आपलं काय आणि कसं, ह्याच्याविषयी तू काय सांगू शकशील? अजूनही खरंच तशी परिस्थिती आहे का? आता परिस्थिती जरा बदलली आहे. आता जे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ॲडव्हान्सेस झालेले आहेत त्याच्यामध्ये स्तन पूर्ण काढण्याची गरज दरवेळी अजिबात नसते. आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ज्याला म्हणतो ती करू शकतो. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीमध्ये ट्युमरचा जो भाग असतो तो साईजवर ऑब्व्हियसली डिपेंडंट आहे. ती कन्झर्वेशन सर्जरी छोट्या साईजच्या ट्युमरला नक्की करू शकतो, ज्याच्यात फक्त ट्युमर आणि त्याच्या आजूबाजूचा थोडा भाग हा काढला जातो आणि व्यवस्थित वाईड लोकल एक्सिजन किंवा लंपेक्टमी करून आपण ते मार्जिन्स व्यवस्थित घेऊन बाकीची ब्रेस्ट कन्झर्व करू शकतो. त्याच्याबरोबर ज्या काखेतल्या ज्या लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड्स ज्याला म्हणतो त्याही काढल्या जातात आणि हे काढून जी पोकळी निर्माण होते त्याच्यासाठी आपण प्लास्टिक सर्जरी करून कुठला फ्लॅप करून तीही आपण नॉर्मल साईज आणि कॉन्टोर ब्रेस्टचा मेंटेन करू शकतो. ओके. सो म्हणजे पूर्वी मला आठवतं की रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असा कन्सेप्ट खूप नव्हता, पण आता तो जास्ती वाढायला लागलाय आणि आता हळूहळू यायला लागलाय आणि त्याच्यामुळे पुन्हा तुमचं जे काय डिसफिगरमेंट एक असायची व्हायची ह्या सगळ्या सर्जरीजमुळे ती सुद्धा आपण टाळू शकतो असं चित्र आत्ता तरी आपल्याला दिसतंय. डेफिनेटली. आणि आता इतकी त्याच्यात मेटिक्युलस सर्जरी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये होऊ शकते की एक ICG किंवा इंडोसायनिन ग्रीन डाय जो आहे त्यांनी आपल्याला एक्झॅक्टली लिम्फ नोड्स कुठे आहेत किंवा त्या लिम्फ नोड्सचं मॅपिंग करून ते लिम्फ नोड्स ऑन ऑपरेशन टेबल तपासायला पाठवून पुढे मॉर्बिडिटी कमी करण्यासाठी कमीत कमी सर्जरी करून त्याच्यातनं पेशंटला आपण बाहेर काढू शकतो. ओके. सो जेव्हा आपण म्हणतो की हा अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे किंवा झाला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादीला असं लक्षात येतं की ती गाठ आहे, हू शुड बी द फर्स्ट पर्सन शी शुड कॉन्टॅक्ट? ऑब्व्हियसली आपण तू म्हणलास की आई किंवा आजी ह्या पहिल्या गोष्टी असू शकतील. थोडी मोठी असेल तर नवरा असू शकेल, विथ हुम किंवा मैत्रीण विथ हुम शी विल डिस्कस दिस थिंग्स फॉर द फर्स्ट टाइम.
डॉक्टरांकडे जेव्हा जायचं आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला हू शुड बी द फर्स्ट पर्सन ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ऑल दीज पीपल? म्हणजे त्यांनी त्यांच्या फॅमिली फिजिशियनकडे जावं का गायनेकॉलॉजिस्टकडे जावं का तुझ्यासारख्या ऑन्कोसर्जनकडे डायरेक्टली यावं? काय आता हुएवर द पेशंट इज कम्फर्टेबल विथ असं आम्ही म्हणू, तिथून सुरुवात लवकर होते. आता गायनेकॉलॉजिस्ट बरोबर जर का कम्फर्टेबल असतील तर त्यांनी जाऊन त्यांना दाखवावं. गायनेकॉलॉजिस्ट बघून ते रेफर करू शकतात ऑन्कोसर्जनला, किंवा जर का ॲक्सेसेबल असेल ऑन्कोसर्जन तर ऑन्कोसर्जनकडे जाऊन सुद्धा ते दाखवू शकतात. कारण बाबा मला अशी अशी गाठ जाणवतीये आणि त्याप्रमाणे आपण डिसिजन घेऊ. त्यांनी काय होतं, लवकर एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस. म्हणजे अर्ली डायग्नोसिस मी म्हणलं तसं झाला की त्याच्याबद्दल ट्रीटमेंट लवकर जेवढी चालू होईल तेवढं लवकर आपण क्युअरकडे वाटचाल करू शकतो. बरोबर. आता समजा तिला लक्षात आलंय की ती गाठ आहे, तर पहिलं इन्व्हेस्टिगेशन, पहिली तपासणी म्हणून तू काय सांगशील? आता आमच्याकडे गाठ असलेला पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्याची एक छोटी बायोप्सी असते ती करतो. ते अगदी OPD बेसिसवर होऊ शकते. छोटीशी बायोप्सी असते, ज्यात छोटासा तुकडा एक बारीक निडलनी काढला जातो आणि तो तपासायला पाठवला जातो. त्याच्यामध्ये जर कॅन्सर आला तर त्यानंतर काही गोष्टी असतात, इमेजिंग स्टडीज ज्याला आपण म्हणतो. MRI एक आलं, त्याच्यात MRI आलं, त्यानंतर पेट स्कॅन आलं. ह्या गोष्टी करून आम्ही डिसिजन घेतो की ह्या स्टेजच्या कॅन्सरसाठी, विशिष्ट स्टेजच्या काय ट्रीटमेंट आयडियल आहे आणि त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट चालू केली जाते. सो मॅमोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफी ह्या ज्या तपासण्या आहेत ह्या डायग्नोसिस करता असण्यापेक्षा सुद्धा स्क्रीनिंगसाठी जास्त वापरल्या जातात का? वापरल्या जातात. एकदा बायोप्सी झाली की मग तो जर का त्याच्यात कॅन्सर आला तर मग आपल्याला जे रेकमेंडेड इमेजिंग आहे ते करायला लागतं. करेक्ट. आता जर शंका आहे आपल्याला की ही गाठ कुठली आहे किंवा गाठ जाणवते पण काय असेल, त्यावेळी आपण डेफिनेटली सोनोमॅमोग्राफी करू शकतो. त्याच्यातनं एक अजून जास्त चांगली आयडिया येते. त्यानंतर बायोप्सीही करणं आलंच. का तुला मी हे विचारलं की बऱ्याच वेळेला असं होतं की ती मुलगी त्यांच्या फॅमिली फिजिशियनकडे जाते आणि मग त्या फॅमिली फिजिशियनला इमिजिएटली कदाचित ऑन्कोसर्जनपर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. तर काही बेसिक गोष्टी ह्या त्यांच्या लेवलला ते करून घेऊ शकतील का, की बिफोर शी इज रेफर्ड टू ऑन्कोसर्जन? ह्या दृष्टीने मी तुला विचारलं की बाबा आली आहे मला ती, त्यांना पण गाठ लागते हाताला, तर एक साधी सोनोमॅमोग्राफी करून घ्या किंवा मॅमोग्राफी करून घ्या आणि मग त्याच्या रिपोर्ट्स सकट अर्थातच ऑन्कोसर्जनचं एक ओपिनियन नक्कीच घ्यावं. त्यांच्या लेवलला मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये, हे तितकंच खरं आहे. पण छोट्या ठिकाणी येस डेफिनेटली नॉन इन्व्हेसिव्ह जे टेस्ट आहेत, जसं की सोनोमॅमोग्राफी आली, ही डेफिनेटली करून घेऊ शकतात. म्हणजे एक साधारण एक अंदाज येतो आपल्याला काय आहे त्या केसेस त्या ह्याच्यावरनं, आणि त्यानंतर मग डेफिनेटली ऑन्कोसर्जन विल सजेस्ट अ बायोप्सी किंवा FNAC. तर त्यानंतर मॅस्टेक्टोमी करायची गरज खरंच किती % मुलींमध्ये पडते? म्हणजे आपण आता बोललो होतो की स्तन संपूर्ण काढण्याला लागणं हे किती आता प्रिव्हेलंट आहे. पूर्वी मला आठवतंय त्याप्रमाणे मी शिकत होतो त्यावेळेला ब्रेस्ट कॅन्सरला तेवढी एकच ट्रीटमेंट होती की कम्प्लीट मॅस्टेक्टोमी पूर्ण करायची. राईट. MRM आपण त्याला त्यावेळेला म्हणायचो. पण आता तशीच परिस्थिती आहे का? आता बऱ्यापैकी कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच आपण घेऊ शकतोय आणि किती % ते करायला लागतं? येस, आता कॉन्झर्वेटिव्ह अप्रोचचं हळूहळू प्रमाण वाढतंय. कारण अवेअरनेस जसा जसा वाढतोय तसं डायग्नोसिस लवकर व्हायला लागलेलं आहे. आणि लवकर जेव्हा डायग्नोसिस होतो, मी म्हणलं तसं साईज ऑफ द ट्युमर जर का छोटा असेल तर डेफिनेटली आपण कन्झर्वेशन करू शकतो. तर ते सगळ्या मला वाटतं एक 50% पेशंट्स आता आजकाल असे आढळतात की जे आम्ही कन्झर्वेशन ज्यांना करू शकतो. आणि ते हळूहळू पर्सेंटेज वाढणारच आहे. कारण आता हळूहळू जे अवेअरनेस आपण क्रिएट करतोय त्यांनी अर्ली डिटेक्शनकडे आपण हळूहळू जाणार आहोतच. त्यामुळे मला वाटतं ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी विल बी इन्क्रीजिंग इन द कमिंग. का तुला मी असं विचारलं, कारण बऱ्याच वेळेला ना असं लक्षात येतं की कुठेतरी कधीतरी जाणवत असते ती गाठ, पण ह्या भीतीपोटी आपण पुढंच येत नाही सांगत की मला ही गाठ लागतीये किंवा आहे असं काहीतरी वाटतंय. तर ती जर भीती आपण काढू शकलो लोकांच्या मनामधनं तर मला वाटतं की अर्ली डिटेक्शन आणखीन बऱ्यापैकी वाढेल. असं आम्ही म्हणतोच तसं की तुम्ही गाठ लागते म्हणून घरी घाबरून बसलात की बाबा आता काय जर का आलं तर काय करायचं वगैरे, असं जर का करून आपण वेळ घालवला तर मग ती गाठ मोठी होते
आणि मग मोठी झाल्यावर प्रॉब्लेम्स बाकीचे वाढतात, ती पसरू शकते, ह्या गोष्टी होऊ शकतात. तर जेव्हा केव्हा तुम्हाला गाठ आढळते तेव्हा लगेच जाऊन तुम्ही त्याच्याबद्दल डॉक्टरशी बोलून त्यांना दाखवून लगेच ट्रीटमेंट जेवढा चालू करता येईल तेवढं चांगलं, असं आम्ही म्हणतो. आता ब्रेस्ट कॅन्सर विषयीच्या ज्या काही सर्जरीज आहेत म्हणा किंवा ट्रीटमेंट आहे म्हणा, ही तुला असं वाटतं की एखाद्या स्पेशलाइज्ड सेंटरमध्येच व्हायला पाहिजे का एका जनरल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही प्रोसिजर होऊ शकते? कदाचित सगळ्याच कॅन्सरच्या प्रोसिजर्स जनरल हॉस्पिटलमध्ये होणार नाहीत, पण ब्रेस्ट कॅन्सरविषयी तुझं काय म्हणणं आहे? नाही, आता एक चांगलं सर्जिकल युनिट असणं, एक चांगलं सर्जिकल युनिट, एक पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जिथे चांगलं असेल, जिथे आपल्याला डॉक्टर्स ॲक्सेसिबल असतील चांगले, अशा ठिकाणी डेफिनेटली हे सर्जरी करू शकतो आपण. तर जिथे आपल्याला एक बेसिक बॅकग्राऊंड चांगलं मिळतं, जिथे आपल्याला एक फिमेल सुद्धा कम्फर्टेबल असली पाहिजे, वुमन जिथे एक बाई कम्फर्टेबल असेल, अशा ठिकाणी डेफिनेटली आपण ही सर्जरी करू शकतो. येस. सो अगदी खूप स्पेशलाइज्ड युनिट पाहिजे असं नाही आहे, पण बेसिक ज्या सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या तिथे असणं आवश्यक आहे सर्जरीच्या दृष्टीने आणि पोस्ट ऑपरेटिव्हच्या दृष्टीने. आणि तू एक खूप महत्त्वाचा पॉईंट काढलास की ती स्त्री तिथं कम्फर्टेबल असायला पाहिजे. सो त्या दृष्टीने जर वातावरण निर्माण झालेलं असेल किंवा तिथं असेल तर त्या वातावरणामध्ये शी वुड बी मोर कम्फर्टेबल टू गेट द सर्जरी डन. ओके. एक प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये येत असेल असं मला वाटतं, आणि मायसेल्फ बिईंग अ फर्टिलिटी स्पेशलिस्ट, मला बऱ्याच वेळेला हा प्रश्न लोकांकडनं मुलींकडनं येतो की जेव्हा इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटला ते कपल येतं किंवा IVFला जायला लागतं, त्यावेळेला जे हॉर्मोनल जी इंजेक्टेबल्स आम्हाला द्यायला लागतात, मेडिकेशन्स द्यायला लागतात, ह्या सगळ्या हॉर्मोनल ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढेल का, असा एक कॉमन प्रश्न ह्या मुलींमध्ये असतो. तर त्याच्याविषयी तुझं काय मत आहे? तुला काय वाटतं? हो, असं डिरेक्ट रिलेशन काही नाही आहे. आता कसं आहे की कोणीही क्वालिफाईड पर्सन जर का एक हॉर्मोनल ट्रीटमेंट देत असेल तर त्याचे डोसेस व्यवस्थित रेग्युलेट केलेले असतात. ते डोसेस व्यवस्थित देऊन त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच ती ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे असं काही रॅम्पंट कोणीतरी हॉर्मोनल हे देते असं होत नाही. त्यामुळे शक्यतो असं काही होत नाही की बाबा ह्या ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलं, हार्मोनल इंजेक्शन दिले आणि त्यांनी कॅन्सरचं प्रमाण वाढलं, असं कधी आम्हाला आढळलं नाही. बिकॉज दॅट्स अ थिंग विच इज देअर इन माइंड ऑफ क्वाईट अ फ्यू विमेन व्हेन दे कम टू अस फॉर इन्फर्टिलिटी. काहीतरी इंटरनेटवर सर्क्युलेट होतं, ती मिथ होते तयार, आणि त्या मिथमुळे हे सगळे प्रश्न. तुला सांगू का की अक्षरशः साधारणपणे 40% वेळ आपल्याला आपल्या OPD मध्ये ह्या पेशंट्सच्या गुगल सर्चमधनं आलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये जात असतो की बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये मिथ्स असतात की ज्या क्लिअर करण्यालाच आपल्याला वेळ द्यायला लागतो. पण वी आर इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सो वी हॅव टू बेअर द ब्रंट ऑफ इट ॲज वेल. जसे त्याचे फायदे आहेत तसे त्याचे काही तोटे पण आहेत की जे त्याच्या बरोबर येणार आहेत, आणि त्याला आपल्याला सगळ्यांनाच सामोरं जायला. पण मला असं म्हणायचं आहे की गुगल बघून तुम्ही ॲटलिस्ट डॉक्टरला लवकर अप्रोच करा. नुसतं गुगल बघून त्याच्याबद्दल आपापली ट्रीटमेंट जर का करत राहिले तर ते इट बिकम्स डिफिकल्ट. नंतर त्याची स्टेज वाढते, प्रॉब्लेम्स होतात. ॲब्सोल्युटली. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये पेपरला आपण वाचलं होतं की कोणीतरी एकाने असंच गुगलवरचे यूट्यूब व्हिडिओज बघून स्वतःवरती सर्जरी करायला सुरुवात केली होती, अँड देन ही लँडेड अप इन अन ICU आणि ही स्ट्रगलिंग फॉर हिज लाईफ नाव. असं काहीतरी करण्यामध्ये काही अर्थ नाही. अजिबात करू नये. वी हॅव टू गेट इन टच विथ द डॉक्टर्स, आणि व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू मेडिकल सुपरविजनच्या अंडर होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो मिहिर, ब्रेस्ट कॅन्सर विषयी आपण खूप काही बोललोय. दुसरा एक कॅन्सर ज्याच्याविषयी खूप कॉमनली हल्ली बोललं जात आहे, बऱ्याच अवेअरनेस क्रिएट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातोय. मध्ये त्या पूनम पांडेने पण त्याच्यावरती एक प्रँक करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचा उद्देश चांगला होता असं आपण म्हणू एक क्षणभर, परंतु द वे इट वॉज पोर्ट्रेड प्रॉबेबली तो खूप काही डायजेस्ट झाला नाही लोकांना, अँड दॅट इज सर्व्हायकल कॅन्सर, राईट? सो आता पहिला प्रश्न आहे, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय? कारण सर्व्हायकल कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळेला ना मानेचा कॅन्सर कुठेतरी काहीतरी आहे का,
कारण मणक्यांमध्ये पण आपण सर्वायकल हे म्हणतो. सो त्या वर्टिब्रे. तर तसा काही आहे का, असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो. सो मला आय जस्ट वॉन्ट टू नो फर्स्ट की सर्वायकल कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. ओके. म्हणजे जे गर्भाशयाची पिशवी असते त्या पिशवीला मुख असतं किंवा तोंड असतं, ज्याला आपण सर्विक्स म्हणतो. तर त्या सर्विक्सचा सर्वायकल कॅन्सर असतो. ओके. हो. सो इट इज नॉट द कॅन्सर ऑफ सर्वायकल वर्टिब्रे बट द कॅन्सर ऑफ द ओपनिंग ऑफ द युट्रस विच इज कॉल्ड ॲज द सर्विक्स. ओके. पण भारतातलं सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण गेले काही वर्षांमध्ये वाढतंय, असं खरंच आहे का? WHO स्टॅटिस्टिक्स प्रमाणे डेफिनेटली 20,000 पेक्षा जास्त बायका ज्या आहेत त्या सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखीही जातात अजूनही. तर त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण इट इज म्हणजे खूप सिरियस आजार आहे. एक्झॅक्टली. मी आता परवा मध्ये एका आमच्या प्रेझेंटेशन्समध्ये आम्ही बऱ्याच वेळेला ते इन्कॉर्पोरेट करत असतो आणि WHOचाच तो डेटा आहे की आपल्या देशामध्ये एव्हरी 8 minutes वन ऑफ द वुमन इज डाईंग बिकॉज ऑफ इदर सर्वायकल कॅन्सर ऑर ब्रेस्ट कॅन्सर. सो तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा आपल्या देशामध्ये जाणवतोय किंवा दिसतोय. याचं कारण नक्की काय आहे मीर? म्हणजे अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त दिसतो का रुरल पॉप्युलेशनमध्ये जास्त दिसतो, श्रीमंतांमध्ये जास्त दिसतो का मिडल क्लास किंवा गरीब लोकांमध्ये जास्त दिसतो, असा काही फरक जाणवतोय का? इट इज इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर सोशल स्टेटस, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर फिनान्शियल स्टेटस? नाही, आता सध्या जे आम्ही पेशंट्स बघतोय ते दोन्ही सोशो इकॉनॉमिक क्लासेसमधले बघतोय. त्यामुळे असं काही पिनपॉईंट करणं की ह्या स्पेसिफिक ह्याच्यामुळे होत असेल तर असं नाही आहे क्लासेसमध्ये. पण डेफिनेटली जे त्याची कारणं आहेत त्याच्यामध्ये एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा अगदी रेग्युलर असणारा व्हायरस आहे. त्याचे बरेच स्ट्रेन्स आहेत. तर त्या सगळ्या सबटाईप्स आहेत. तर त्या सबटाईप प्रत्येक ह्याच्यामुळे होतो का, तर तसं नाही आहे, पण काही स्ट्रेन्समुळे होऊ शकतो. तर आता त्याच्याबद्दल आपण बोलू की जे प्रिव्हेन्शन आहे किंवा टू सम एक्सटेंट या सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन कसं आपण करू शकतो, तर त्याबद्दल आता बऱ्यापैकी सगळीकडे सर्क्युलेट होतंय की ते HPV वॅक्सिन जे आहे ते डेफिनेटली अर्ली एजेसमध्ये दिलं पाहिजे. ओके. आपण तो पार्क करूयात थोडासा प्रश्न की प्रिव्हेन्शन बद्दल काय करायचं. आपण आधी डिटेक्शनसाठी काय करायचं याच्याविषयी थोडंसं बोलूयात आणि मग ॲट द एंड आपण हे सगळं टाळण्याकरता आपण प्रिव्हेन्शनला येऊयात की हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर आपण प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल याच्याविषयी बोलूयात. पण जेव्हा डिटेक्शनचा विषय येतो त्यावेळेला तुला तुझे रेकमेंडेशन्स किंवा वर्ल्ड बॉडीजची रेकमेंडेशन्स काय आहेत, म्हणजे काय करावं जेणेकरून पुन्हा सर्वायकल कॅन्सर हा लवकर डिटेक्ट होईल? कारण कुठलाही कॅन्सर म्हणला ना की जेवढ्या लवकर त्याचं डिटेक्शन होईल तेवढं त्याच्यावरचा इलाज हा कम्प्लीट होण्याची पॉसिबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन इज द की फॉर एनी काइंड ऑफ कॅन्सर. दॅट्स व्हॉट वी से, राईट? सो ह्याच्यामध्ये काय तुझं म्हणणं आहे, म्हणजे काय करू शकतो आपण किंवा काय करायला? सर्वायकल कॅन्सरसाठी डेफिनेटली पॅप स्मेअर हा अगदी इझिली करता येणारा एक हे आहे जी टेस्ट आहे. ती काय नॉन इन्व्हेजिव्ह, कुठेही टोचायचं नाही, काही नाही. फक्त OPD सेटिंगमध्ये जाऊन एक स्मेअर घेतला जातो ज्याच्यात आपल्याला आहे की नाही याचा ॲटलिस्ट अंदाज तरी येतो बेसिकली पॅप स्मेअरमध्ये. तर डेफिनेटली OPD बेसिसवरती होणारी तपासणी आहे. आणि परत तू म्हणला तसं आपण योनी मार्गातनं जातो आणि गर्भाशयाच्या मुखाचा एक स्मिअर घेतो आणि तो आपण तपासायला पाठवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला शक्यता आहे का याचा एक अंदाज येतो. काय फ्रिक्वेंटली करावी ही तपासणी आणि परत कुठल्या वयाच्या मुलींनी करायला सुरुवात करायला हवी? आता ही सुद्धा ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये आपण सजेस्ट करतो पॅप स्मेअर करणं. म्हणजे 16 वर्षाचं म्हणा किंवा 14 वर्ष 16 वर्ष ह्याच्यापासून दर वर्षातनं एकदा हा पॅप स्मेअर करायला हरकत नाही, कारण नॉन इन्व्हेजिव्ह आहे. OPD सेटिंगमध्ये जाऊन ही पॅप स्मेअर केली जाऊ शकते.
तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जर आपल्याला काही आढळलं की बाबा ह्याच्यात कॅन्सर सेल्स दिसत आहेत किंवा आहेत तर मग त्याच्याबद्दल लगेच पुढे ट्रीटमेंट स्कॅनिंग या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, सुरू होतील. आता ॲडोलसंट एज ग्रुपचा विषय काढलायस कारण माझ्या मते HPV हा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे आणि हल्ली भारतामध्ये सुद्धा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू होण्याचं वय हे कमी होताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून आपण आपल्याला सुद्धा ॲडोलसंट एज ग्रुपपासून या सगळ्या गोष्टी करायला हव्यात असं तुला वाटतंय? येस. ओके. पॅप्समियर झाला. पॅप्समियर काय फ्रिक्वेंटली करावा म्हणतोयस तू? आणि वर्षातनं एकदा तरी केला, वर्षातनं एकदा तरी करायला पाहिजे. ओके. आणि त्या पॅप्समियरमध्ये पण काही वेगवेगळे प्रकार आहेत का मिहिर, की DNA पॅप म्हणून आम्ही ऐकतो किंवा लिक्विड पॅप म्हणून आम्ही ऐकतो आणि पूर्वी आपण एक नॉर्मल पॅप्समियर करायचो. तर याच्यामध्ये काही डिफरन्स आहे? काय करावं? का जे अवेलेबल आहे सर ते करून घ्या आता? येस. आता ह्या सेटिंगमध्ये मी म्हणलं तसं इझिली अप्रोचेबल कोण आहे आणि त्यांच्याकडे काय अवेलेबल आहे ह्याची आपण जाणीव करून ॲटलिस्ट काहीतरी करून घ्यायला पाहिजे. बाबा हे अवेलेबल नाही म्हणून हे पण मी करत नाही असं म्हणण्यापेक्षा ॲटलिस्ट जो पॅप्समेअर अवेलेबल आहे इझिली आपल्याला करता येईल तो करून घेतला तर ॲटलिस्ट त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला डायग्नोसिस येऊ शकतो. ॲब्सोल्युटली. लवकरात लवकर. खरं सांगायचं पॅप्समियर करण्याकरता गायनेकोलॉजिस्ट पर्यंत सुद्धा पोचायची आवश्यकता नाही आहे. आपले फॅमिली फिजिशियनचं नेटवर्क इतकं सुंदर आहे आपल्या देशामध्ये की त्यांच्या लेवलला सुद्धा आपण पॅप्समियर करून घेऊ शकतो आणि त्याचा रिपोर्ट आल्यावरती त्याच्यामध्ये जर काही अबनॉर्मलिटी असेल तर जरूर गायनेकोलॉजिस्टला किंवा ऑन्कोसर्जनला कोणाला अप्रोच करायचं आहे त्याला आपण करू शकतोय, नाही का? ओके. पुन्हा आता याच्या ट्रीटमेंटविषयी काय सांगशील तू? जर सर्वायकल कॅन्सर आहे त्याच्या काय वेगवेगळ्या स्टेजेस असतील तर त्या स्टेजप्रमाणे तुझी ट्रीटमेंट बदलते का? त्याला सुद्धा एक सरसकट ठोकताळा आहे की नाही हे असंच व्हायला पाहिजे? नाही. आता सर्वायकल कॅन्सर डिटेक्शन झालं किंवा पॅप्समेअरमध्ये आला त्यानंतर बायोप्सी केली आपण. बायोप्सी करून त्याच्यात जर का सर्वायकल कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्यानंतर आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे हे इमेजिंग करून करतो. इमेजिंग म्हणजे काय? एक MRI केला जातो, आपल्याला वाटलं तर पेट स्कॅन केला जातो आणि त्यामध्ये एक स्टेज ठरवली जाते. तर ती जी स्टेज आहे त्या स्टेजप्रमाणे सर्जरी करायची की रेडिएशन ज्याला म्हणतो आपण किंवा लेमॅन टर्म्समध्ये लाईट देणं ह्या गोष्टी कुठलं आहे तर ते डिसाईड केलं जातं. ते ॲक्च्युअल जेव्हा आपल्याला MRI स्क्रीनिंग झाल्यानंतर MRI इमेजिंग झाल्यानंतर एक स्टेज कळली की त्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो. अगदी इनिशियल स्टेजेसना डेफिनेटली ज्याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो त्या कॅन्सर्सना पूर्णपणे ऑपरेट करून काढायचं एक आपण प्लॅन बनवू शकतो. त्याच्यामध्ये ऑपरेशन ही रॅडिकल हिस्टेक्टमी म्हणतो त्याला. म्हणजे एक गर्भाशयाची पिशवी त्याच्या आजूबाजूचं पॅरामेट्रियम किंवा ज्याला फॅट म्हणता येईल त्या सगळ्या गोष्टी आणि लिम्फ नोड्स किंवा लसिका ग्रंथी या सगळ्या क्लिअर केल्या जातात. हो. तर ती रॅडिकल हिस्टेक्टमी इनिशियल स्टेजेसमध्ये नक्की आपण करू शकतो सर्वायकल कॅन्सरसाठी. हा काढलेला जो सगळा स्पेसिमेन आहे ते तपासायला जातं. त्याच्यातही अजून एकदा मायक्रोस्कोपिक स्टेजिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे पुढे काही ट्रीटमेंट लागणार आहे की नाही ही गोष्टही आपण त्यावेळी ठरवू शकतो. पण जर लवकर किंवा अर्ली तू म्हणलास की स्टेज 1 मध्ये जर डिटेक्शन झालं तर फक्त सर्जरी करून पुरू शकतं, भागू शकतं, म्हणजे पुढं रेडिएशनची किंवा किमोथेरपीची गरज भासत नाही असं होतं का? हो, अगदी काही वेळा असं होतं. सर्वायकल कॅन्सर खूप अर्ली डिटेक्ट झाला, राईट, ज्याला आम्ही इन सिटू किंवा अगदी छोटासा ट्यूमर आहे जो जस्ट डिटेक्ट झालेला आहे, तसं जर का असेल तर डेफिनेटली अवॉइड करू शकतो आपण. आणि काही ह्याच्यात जरी थोडासा पुढची स्टेज आली त्याच्यामध्ये तर आपण रेडिएशन जे म्हणतो किंवा लाईट देणं म्हणतो ते आपण द्यायला ते बरेच लोक घाबरतात की बाबा रेडिएशन म्हणजे काय, आता आपल्याला काय जळणार आहे का किंवा काहीतरी भाजल्यासारखं होईल का वगैरे. तर कसं अजिबात नसतं. आता आजकाल जे नवीन ॲडव्हान्सेस आलेले आहेत, इवन रेडिएशन सुद्धा अगदी व्यवस्थित CT स्कॅन करून तेवढा भाग मॅप केला जातो आणि बरोबर तेवढं रेडिएशन दिलं जातं. ओके ओके ओके. मगाच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या डिस्कशनमध्ये सुद्धा तू पेट स्कॅन विषयी बोललास. आत्ता सुद्धा तू म्हणलास MRI करायला पाहिजे, कधी कधी पेट स्कॅन पण करून घ्यायला पाहिजे.
हे नक्की पेट स्कॅन म्हणजे काय आहे हे थोडंसं सांगशील का? येस, कारण नवीन शब्द आहे. MRI खूप लोकांना आता माहिती झालंय काय करतात किंवा काय असतं. पेट स्कॅन म्हणजे एक बेसिकली जास्त पेट स्कॅन हा कॅन्सर संबंधितच केला जातो. बरोबर. त्याच्यामध्ये एक औषध किंवा डाय वेन थ्रू किंवा IV इंट्राकॅथ थ्रू दिला जातो आणि तो जो डाय आहे तो जिथे जिथे कॅन्सर सेल्स आहेत तिथे तो बेसिकली पिकअप होतो. ओके. आणि ते झाल्यामुळे जेव्हा CT स्कॅन सारखा स्कॅन केला जातो, वेगळ्या मशीन असतं पेट स्कॅनचं, तो स्कॅन केल्यानंतर ते जे सेल्स आहेत ते त्या स्कॅनवर दिसतात. आणि थोडक्यात आपल्याला कळतं की कुठे कुठे कॅन्सर तो आहे, पसरलेला आहे की नाहीये. थोडक्यात तो कॅन्सर फक्त ज्या अवयवाला झालाय तिथंच तो रिस्ट्रिक्टेड आहे का त्याच्या बाहेर जाऊन तो इतर ठिकाणीही पसरलेला आहे हे बघण्याकरता म्हणून आपण पेट स्कॅन बेसिकली करतो. म्हणजे स्टेजिंगचा तो एक भाग आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याच्यावरती स्टेज आपण ठरणार आहे. म्हणजे जर पसरलेला असेल तर अर्थातच ती स्टेज जास्त असेल आणि पसरलेला नाहीये असं जर त्याच्यातनं कन्क्लुजन निघालं तर याचा अर्थ की ती स्टेज कमी आहे असं आपण त्याचा म्हणू. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक केसमध्येच आपल्याला हा पेट स्कॅन करायला लागण्याची शक्यता आहे. जे काय त्यांनी स्टेजिंग ठरतं बेसिकली. आणि कुठल्याही कॅन्सरचं स्टेजिंग खूप महत्वाचं असतं कारण त्या स्टेजिंगवरनं आपल्याला कुठला मोड ऑफ ट्रीटमेंट ऑफर करायचा आहे किंवा कुठला मोड ऑफ ट्रीटमेंट बरोबर आहे हे आपल्याला पेशंटला त्या स्टेजिंग प्रमाणे ठरवायला लागतं. येस. आपण आता परत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊयात जो मी म्हटलं होतं की आपण जरा बाजूला ठेवू. अँड दॅट इज प्रिव्हेन्शन. खूपच कमी कॅन्सर्स आहेत असे की ज्याला प्रिव्हेंटिव्ह काहीतरी निघालंय किंवा वॅक्सिन निघालंय. करेक्ट. सो त्याच्याविषयी आपण बोलूयात की HPV वॅक्सिनविषयी तू म्हणत होतास की ते दिलं तर सर्वायकल कॅन्सर होण्याचं प्रमाण मुलींमध्ये बऱ्यापैकी कमी होणार आहे, होतं आहे. तर त्याच्याविषयी काय सांगशील? येस. आता मी म्हणलं तसं इवन HPV वॅक्सिन जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देणं हे शाळेतच सुरू केलं पाहिजे. जर आपलं एज्युकेशन घेताना जर का टीचर्सनी आणि शिक्षकांनी जर का मुलींना ह्याच्याबद्दल एज्युकेट केलं तर त्या मुली इवन घरची परिस्थिती जरी वेगळी असेल किंवा एज्युकेटेड नसतील आईवडील तरीही त्या जाऊन घरी सांगतील. घरी सांगितल्यानंतर आईवडील त्या मुलींना घेऊन गायनेकॉलॉजिस्टकडे म्हणा किंवा डॉक्टरकडे जातील, त्याच्याबद्दल विचारतील आणि त्यानंतर ते वॅक्सिनेशन होईल त्या मुलीचं बेसिकली. त्यामुळे ते तिथे सुरू झालं पाहिजे. आणि आता जनरली वॅक्सिनेशनसाठी एक तर पीडियाट्रिशियन किंवा गायनेकॉलॉजिस्टना पेशंट्स अप्रोच करतात. तर त्याबद्दल डोसेज जे आहे ते आय थिंक यू विल बी एबल टू टेल अस अबाउट इट बेटर. तू म्हणलास त्याप्रमाणे 9 ते 14 वयोगटामध्ये हे द्यायला हवंय. त्याच्यामुळे होतं काय, 9 ते 14 हा वयोगट असा आहे ना की जिथे कदाचित मुली पीडियाट्रिशियनकडे जायच्या ऐवजी आई गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन यायचं प्रमाण थोडं जास्त आहे. त्याच्यामुळे दिस अवेअरनेस हॅज टू बी अमंगस्ट गायनेकॉलॉजिस्ट्स ॲज वेल. पीडियाट्रिशियनला तर असायलाच पाहिजे पण गायनेकॉलॉजिस्टमध्ये पण असायला हवा. सो 2 डोसेस किंवा 3 डोसेस द्यायची पद्धत आहे ह्या वॅक्सिनचे. 9 ते 14 वयोगटामध्ये दिलंस तू तर 2 डोसेससुद्धा पुरतात. 9 ते 14 वयोगट सोडून जर द्यायची वेळ आली म्हणजे थोडक्यात इफ शी इज सेक्शुअली ॲक्टिव्ह दॅन कदाचित 3 डोसेस द्यायची आवश्यकता आहे. 45 इयर्सपर्यंत आपण हे डोसेस वॅक्सिन्स देऊ शकतो. आणि तू मगाशी म्हणला होतास तसे जसे सबटाईप्स आहेत तसे सबटाईप्सवरती बेस्ड ही वॅक्सिन्स आहेत. सो पूर्वी एक बायोवॅलंट वॅक्सिन म्हणजे त्याच्यामध्ये 2च सबटाईप्स 16 आणि 18 विच आर द मोस्ट हाय रिस्क सबटाईप्स त्याच्याविरुद्ध अवेलेबल होतं. त्याच्यानंतर मग क्वाड्रुव्हॅलंट म्हणजे 4 सबटाईप्सच्या अगेन्स्ट अवेलेबल झालं आणि आता नोनाव्हॅलंट म्हणजे 9 वेगवेगळ्या सबटाईप्सच्या अगेन्स्ट ते अवेलेबल आहे. सो इट इज रेकमेंडेड दॅट इफ पॉसिबल नोनाव्हॅलंट वॅक्सिनच द्यावं म्हणजे मॅक्सिमम सबटाईप्स तुमचे कव्हर होतील असं आहे. बट इट इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स आणि त्याच्यामुळे त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. लकीली फॉर अस गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज इन्क्लुडेड सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन ॲज वन ऑफ द इम्युनायझेशन प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस करायचं ठरवलं आहे.
आणि त्या दृष्टीने आम्हा सगळ्या गायनेकोलॉजिस्टचं पण अवेअरनेस ट्रेनिंग झालं मध्ये. आम्ही दिल्लीला गेलो होतो सगळेजण. अँड नाव वी आर गोइंग टू इम्पार्ट दॅट ऑन टू अदर गायनेकोलॉजिस्ट इन द विसिनिटी. आणि खूपच चांगलं इनिशिएटिव्ह आहे. युनिसेफ आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा एक कॉम्बिनेशन प्रोग्राम आहे तो, ज्याच्या थ्रू आम्ही हे सगळ्या गोष्टी करतो आहोत. सो कारण आता काय झालंय ना की ते वॅक्सिन द्यायचं जरी म्हणलास तरी पॅरेंट्सच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की दे आर नॉट रेडी ऑर दे मे नॉट बी विलिंग टू गिव्ह दॅट वॅक्सिन टू देअर चिल्ड्रन, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. सो त्याला काउंटर कसं करायचं आणि तो अवेअरनेस पॅरेंट्समध्ये कसा निर्माण करायचा ह्याच्याविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलतोय. सो इन अ कपल ऑफ इयर्स प्रॉबॅबली वी शुड हॅव दॅट ॲज अ पार्ट ऑफ आवर वॅक्सिन प्रोग्राम. आणि तसं जर झालं तर आपली पूर्ण पिढी, पुढच्या सगळ्याच पिढ्यांना त्याचा फायदा बऱ्यापैकी नक्कीच होईल. नाही, आणि डेफिनेटली आता अवेअरनेस हळूहळू वाढतोय HPV वॅक्सिनचा, आणि लोक येऊन आता विचारायला लागलेत की आता आम्हाला HPV वॅक्सिन असं आहे, असं अवेलेबल आहे असं कळलं, तर तुम्ही सजेस्ट करा काय. आणि दॅट इज अ बिग स्टेप. ॲब्सोल्युटली. फॉर द ब्राईट फ्युचर ऑफ आवर कंट्री आय थिंक दॅट्स अ व्हेरी गुड थिंग दॅट्स हॅपनिंग अराउंड. येस. सो मिहिर, आपण सर्जरीविषयी मगाशी बोलत होतो आणि तू म्हणलास की जेवढी कम्प्लीट सर्जरी होईल तेवढं चांगलं, आणि स्टेज 1 मध्ये जर ती कम्प्लीट सर्जरी झाली असेल तर कदाचित रेडिएशन आणि पुढच्या गोष्टी करायची सुद्धा गरज पडत नाही. जेव्हा तू कम्प्लीटनेस ऑफ द सर्जरी म्हणतोस तेव्हा एक्झॅक्टली तुला काय म्हणायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुझ्याकडे काही ॲडिशनल किंवा ॲडव्हान्स्ड टूल्स आली आहेत का आता, की ज्याच्यामुळे कम्प्लीटनेस ऑफ द प्रोसिजर इज ॲश्युअर्ड? येस. आता ह्याला रॅडिकल हिस्टेक्टमी आपण म्हणतो. रॅडिकल म्हणजे काय, तर शब्दशः अर्थ जरी आपण शब्दशः घेतला रॅडिकलचा, तर त्याचा अर्थ अगदी व्यवस्थित सगळं क्लिअर करणं असा आहे बेसिकली. तर गर्भाशय, त्याच्या आजूबाजूचं मी म्हणलं तसं पॅरामेट्रियम ज्याला म्हणतो. पॅरामेट्रियम म्हणजे लेमॅन टर्म्समध्ये म्हणायचं तर आजूबाजूचा फॅट आणि टिश्यू हा त्याच्या बरोबर काढला जातो. नंतर लसिका ग्रंथी, रक्तवाहिन्या असतात, रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला असलेल्या लसिका ग्रंथी, या सगळ्या आपण त्या सर्जरीमध्ये क्लिअर करतो. आणि हे सगळं करून जरी आपल्याला कुठे वाटलं की जर काही फॅट इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित वाईड जाऊन क्लिअर केल्या जातात. म्हणून आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण असं म्हणतो की ही एक रॅडिकल सर्जरी किंवा कम्प्लीट सर्जरी झाली आहे. तर आता मी मगाशी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा जसं आपण वापरतो तसंच सर्वायकल कॅन्सरमध्ये आपण ICG किंवा इंडोसायनिन ग्रीन डाय घालून आपण लिम्फनोड मॅपिंग करू शकतो. त्या लिम्फनोड मॅपिंग म्हणजे काय की ह्या लसिका ग्रंथी कुठे कुठे आहेत आणि किती आहेत ह्या गोष्टी ह्या आपल्याला एक विशिष्ट कॅमेरामध्ये दिसू शकतात. ही एक ॲडव्हान्समेंट आहे. तर ही ॲडव्हान्सेस इन मेडिकल ॲडव्हान्समेंट आहे म्हणतोयस तू, ती मी जे काय ऐकलंय ते आता कॅमेरा लागतो म्हणतोयस किंवा सो ICG हे मी लॅप्रोस्कोपीशी संबंधितच ऐकलंय. पण ते ओपन सर्जरीमध्ये पण वापरता येतं का फक्त लॅप्रोस्कोपिकली तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तरच याचा उपयोग तुम्हाला करता येतो? नाही, ओपन सर्जरीमध्ये देखील वापरता येतं. आता आपण अगदी इझिली जर का हे करायचं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जेव्हा आपण ICG डाय वापरतो दॅट इज अन ओपन सर्जरी. करेक्ट. तर ते तसंच आपण इव्हन गर्भाशयाची कुठली ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी असेल तर दोन्हीमध्ये वापरू शकतो. तो कॅमेरा जो असतो विशिष्ट एक ICGचा, त्याच्यावरनं ते इल्युमिनेट होतात नोड्स, आणि ते इल्युमिनेट झालेले नोड्स अगदी जास्त चांगला क्लिअरन्स करण्यासाठी ह्याची मदत आपण घेऊ शकतो. सो कदाचित म्हणजे आता ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणलं होतं की एक साधारणपणे सर्जिकल प्रिन्सिपल्स जिथे फॉलो होत आहेत अशा कुठल्याही ठिकाणी आपण करू शकतो. तसं कदाचित आता जेव्हा तू सर्वायकल कॅन्सरच्या सर्जरीविषयी हे सगळं सांगतोयस तेव्हा मला लक्षात येतं की हे कदाचित थोडंसं हायर सेंटरला किंवा स्पेशलाइज्ड सेंटरमध्ये करायची ही सर्जरी किंवा प्रोसिजर दिसतीये. असं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कदाचित करता येणार नाही, किंवा कम्प्लीटनेस ऑफ द प्रोसिजर मे नॉट बी अश्युअर्ड इन दॅट इन अ स्मॉल सेटिंग्स नाही का? पण ह्या सगळ्याला तुला ICUचा बॅकअप किंवा असं काही खरंच आवश्यक आहे का, लागतं का?
आणि ते नसेल तर अशा पद्धतीचे काही प्रोसिजर्स करू नयेत त्या ठिकाणी, असं काही आहे का? नाही, तसं काही नसलं तरी हरकत नाही आहे सर, प्रत्येक वेळेला ICU लागतं असं नाही. नाही, आता इन्स्टिट्यूट बॅकअप जेव्हा तुम्ही म्हणता, त्या इन्स्टिट्यूट बॅकअप हा डेफिनेटली कुठल्याही सर्जरीला असला पाहिजे. आता जरी आता इन्स्टिट्यूट छोटं आणि मोठं असू शकतं, पण एक बेसिक बॅकअप, एक क्वालिफाईड स्टाफ असणं, क्वालिफाईड डॉक्टर्स असणं, एक बेसिक सर्जिकल सेटअप, जिथे आपण ऑपरेशन करतोय तिथे बेसिक सर्जिकल सेटअप, इमर्जन्सीला लागणाऱ्या गोष्टी, नंतर ICU जे आपण म्हणतो ICUचा बॅकअप, मेजर सर्जरीज लाईक CA सर्विक्स वगैरे, यासाठी जो ICUचा लागणारा बॅकअप किंवा रिकव्हरी म्हणतो आपण, पोस्ट सर्जिकल रिकव्हरी, ह्या गोष्टी अवेलेबल असणं गरजेचं आहे. छोट्या आणि मोठ्या प्रमाणात असू शकतात, पण असणं गरजेचं आहे. एका बेडचं आहे का 50 बेडचं आहे असा विचार करण्यापेक्षा सोयी सगळ्या आहेत की नाही आहेत तिथे असा विचार व्हावा, आणि असा विचार करून तिथं ते करायचं किंवा नाही करायचं हे ठरवलं जावं असं. कारण आता आपण काय एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्याचा विचार करतो. वेन वी गो फॉर अ सर्जरी किंवा कुठल्याही मेडिकल हॉस्पिटल, त्याचा साईज छोटा किंवा मोठा असू शकतो, पण ज्या बेसिक सुविधा आहेत किंवा लोकांना लागणाऱ्या ज्या गरजेचे डॉक्टर्स आहेत त्यांची अवेलेबिलिटी, एक असणारं इन्स्टिट्यूटचा बॅकअप, ह्या गोष्टी अगदी आता सध्या सगळेच प्रेफर करतात. म्हणजे जो आपला आउटकम आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. चांगला आउटकम जो आहे तो आपल्याला या सगळ्या गोष्टी गरजेचे. चांगला मुद्दा सांगितलास तू, आणि सगळ्यांनी हा विचार जरूर करावा असं मला वाटतं, नाही का? मुव्हिंग ऑन फ्रॉम सर्वायकल कॅन्सर, मिहीर, ओरल कॅन्सरवरती येऊयात आपण. की पूर्वीनं ओरल कॅन्सर म्हणलं की तो पुरुषांमध्ये जास्त होतो, कारण त्याचं डायरेक्टली असोसिएशन हे तंबाखू खाण्याशी केलं जायचं, लावलं जायचं, आणि त्याच्यामुळे तो रिलेटिव्हली मुलींमध्ये, बायकांमध्ये कमी असतो असं एक जनमानसामध्ये प्रचलित आहे असं म्हणू आपण. आजही तशीच परिस्थिती आहे असं तुला वाटतं का ओरल कॅन्सरचं प्रमाणही बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये वाढलंय, आणि तसं असेल समजा तर मग त्याचं कारण काय? हो, डेफिनेटली. आता स्त्रियांमध्ये देखील ओरल कॅन्सर हा प्रिव्हेलंट आहे. आता डायरेक्ट तंबाखू नाही म्हणलं तरी बऱ्याच स्त्रिया स्मोकिंग करतायत. इवन टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स, मिश्री ज्याला आपण म्हणतो, ती काही लोक दात घासायला किंवा लावतात हे करताना. आपल्याकडे काम करणाऱ्या ज्या बायका असतात त्या बऱ्याच बायका तंबाखू खातात. तर ह्या ज्या जे हे आहे, जो एक क्लास आहे लोकांचा, किंवा जो टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स कन्झ्युम करतोय, त्यांना डेफिनेटली ओरल कॅन्सर होऊ शकतो. अजून एक कारण ओरल कॅन्सर होण्याचं बायकांमध्ये म्हणजे सारखी एक क्रोनिक किंवा भरपूर काळ असणारी जखम, जी दातामुळे होत असेल किंवा काहीतरी एक आपलं इम्प्लांट केलेलं आहे कुठलं तरी, जेणेकरून ते काहीतरी इंजुरी होत राहते सारखी, जिभेला म्हणा किंवा आजूबाजूच्या आतल्या तोंडाच्या आतल्या भागाला, त्यामुळेही त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. येस. आता तू जस्ट बिकॉज वी आर डिस्कसिंग अबाउट टोबॅको प्रोडक्ट्स, आणि त्याच्या हल्ली खूप नवीन पिढीमध्ये मला एक ते टोबॅको गम्स मिळतात, च्युइंगम सारखं काहीतरी, आणि ते खायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, आणि इक्वली बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. सो त्याचा काही संबंध असू असेल का? आता जे निकोटीन बेस्ड च्युइंगम्स आहेत ना, ते ऍक्च्युअली डी ॲडिक्शन म्हणून दिली जातात. बरोबर. तर ती निकोटीन बेस्ड च्युइंगम्स जी आहेत त्यांनी इरिटेशन होऊ नये. आता कुठल्याही टोबॅको प्रोडक्टनी ज्यांनी इरिटेशन होतं त्यांनी हा कॅन्सर होऊ शकतो. तर आता निकोटीन बेस्ड जी च्युइंगम आहे त्याच्यामध्ये टोबॅको असतो, त्याच्यातलं निकोटीन हा प्रोडक्ट असतो, तर ते डी ॲडिक्शनसाठी वापरलं जातं. तर त्यामुळे ओरल कॅन्सर होण्याची शक्यता मला नाही वाटत. पण याचा अर्थ निकोटीनची गम खायला सुरुवात करावी असं नाही. निकोटीनचे जे काय ड्रॉबॅक्स आहेत ते आहेतच. सो व्हेन वी से इट इज गिवन फॉर डी ॲडिक्शन, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी करताय त्याच्या तुलनेमध्ये थोड्याशा कमी प्रमाणामध्ये निकोटीन जाईल अशा स्टेजला मध्ये आणा, आणि मग त्याच्यानंतर कम्प्लिटली निकोटीन बंद करायच्या स्टेजला जा. सो स्टेप वाईज डी ॲडिक्शन ज्याला म्हणून आपण त्याच्या
एक स्टेप म्हणून हे केलं जातं, आता काय म्हणतो आपण, पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा लावून बऱ्याच वेळेला असं होतं की आता ते मला दिसतात लोक करताना नवीन पिढी. इट इज टू टॅकल द बिगर डेव्हिल इन द रूम. ऍब्सोल्युटली. त्यामुळे इथे बिगर डेव्हिल इज ॲडिक्शन टोल्ड अँड सेड. म्हणजे टोबॅको ॲडिक्शन आणि स्मोकिंगचं ॲडिक्शन आहे, तर कमी करण्यासाठी ते निकोटीन च्युइंगम खायला म्हणजे देतात, बेसिकली प्रिस्क्राईबच केलं जातं. तर ते नुसतंच आपलं असंच सुरू करायचं नाही, त्याचं ॲडिक्शनही होऊ शकतं. येस येस. ओरल कॅन्सर परत डिटेक्ट करायचा असेल तर काय काय करावं? म्हणजे आता माझ्यासारख्याला जर वाटलं की आता मला ओरल कॅन्सर होईल का नाही होईल ह्याच्याविषयी काही टेस्ट आहेत अशा की ज्या करून बघायच्या, त्याच्यामधलं काही प्रमाण जास्त असेल तर असं की इट्स क्वाईट लाईकली दॅट यू माईट डेव्हलप ओरल कॅन्सर, असं काही आहे का? नाही, आता ओरल कॅन्सर हा डिरेक्टली बघून किंवा स्वतःला एक्झामिन करूनच तो डिटेक्ट होऊ शकतो. करेक्ट. असं नाही आहे की आता बेसिकली आपण जे प्रमाण जास्त आहे ते डेफिनेटली टोबॅको कन्झ्युमिंग लोकांमध्ये जास्त आहे. तर कुठलाही ब्रश करताना म्हणा, की आम्ही म्हणतो पेशंट्सना की तुम्ही ब्रश करताना एक ओरल कॅव्हिटी एक्झामिन करायची, आरशात बघायचं कुठे काही अल्सर आहे का की जो बरेच दिवसांपासून आहे, किंवा एखादा अशी एक छोटी ग्रोथ आहे का जिभेवर म्हणा किंवा आतल्या बाजूला तोंडात कुठेही, की जी बरेच दिवसांपासून आहे आणि ती आपोआप हील होत नाही आहे, किंवा नॉन हिलिंग अल्सर ज्याला आपण म्हणतो, की तसं काही असेल तर डेफिनेटली तुम्ही जाऊन डॉक्टरना दाखवलं पाहिजे. तर ते गेल्यानंतर त्याची एक छोटीशी टेस्ट करणं किंवा क्लिनिकल एक्झामिनेशन करून त्याच्याबद्दल डिसिजन घेणं की ह्याला छोटासा तुकडा किंवा बायोप्सी काढून पाठवण्याची गरज आहे का, हे डॉक्टरला घेऊ द्या. तुम्ही घरच्या घरी ठरवू नका किंवा मला आहे तर ते नाही काहीतरी असेल आपलं निघून जाईल, असं करत राहिलं की मी म्हणलं तसं वेळ निघून जाते. सो ओरल हेल्थ ऑल्सो बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस. ॲज यू सेड, मेन तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी टोबॅकोचं व्यसन असलं पाहिजे असं नाही आहे. सो ओरल हेल्थ सुद्धा ओव्हरऑल जर चांगली नसेल तरी सुद्धा ओरल कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढू शकतं, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडेही तितक्याच बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. राईट. आता ओरल कॅन्सरच्या सर्जरीविषयी आपण जर बोलायचं म्हणालो तर पुन्हा डिस्फिगरमेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते. सो त्याच्यावरती आता काही नवीन सोल्युशन्स निघाले आहेत का की जेणेकरून डिस्फिगरमेंट कमीत कमी होईल किंवा होणारही नाही, असं काही आहे का? येस, डेफिनेटली. आधीच्या काळात ओरल कॅन्सर म्हणलं की अगदी ते सगळे वेडेवाकडे झालेले चेहरे तर त्या लोकांना त्याची भीती अजूनही आहे. पण आता ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला, एकदा बायोप्सी प्रूव्ह झाला की कुठे आहे काय आहे हे सगळं जाऊन तुम्ही ऑन्कोसर्जन बरोबर डिस्कस करू शकता. एकदा तुम्ही डिस्कस केलं की त्याच्याबद्दलचे सर्जिकल ऑप्शन्स जे आहेत ते ऑन्कोसर्जन तुम्हाला देणार. तर आता जसं म्हणलं कुठल्याही कॅन्सरमध्ये आपण आधीपासून डिस्कस जे करतोय, अर्ली डिटेक्शन आणि अर्ली डायग्नोसिस ह्याच्यातही तितकाच महत्त्वाचा आहे. जितकी तुमच्या ट्युमर किंवा जितकी छोटी गाठ असेल तितकं तुमचं ऑपरेशनही छोट्या स्वरूपाचं होतं. तर ते अर्ली डिटेक्शन झालेलं असेल तर वेल अँड गुड. जर थोडासा उशीर जरी झाला करण्यामध्ये डायग्नोसिस, तरीही आजकाल असे काही मोडॅलिटीज आहेत, सर्जिकल मोडॅलिटीज, जेणेकरून आपण डिस्फिगरमेंट जी आहे चेहऱ्याची पूर्णपणे अवॉइड करू शकतो. आजकाल ओरल कॅन्सरचा जो ट्युमर आहे, आधी सगळीकडे मोठे मोठे स्कार्स आणि इन्सिजन्स असायचे. आजकाल चेहऱ्यावर काही न स्कार करता सुद्धा आपण हे सगळं ओरल कॅन्सरची सर्जरी पूर्ण करू शकतो. तर आता अशा काही मोडॅलिटीज आहेत ज्या आपण किंवा टेक्निक्स आहेत, ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेस, जे वापरून आपण ओरल कॅन्सरची सर्जरी सुद्धा विदाऊट डिस्फिगरिंग द फेस चांगल्यारित्या करू शकतो. जे की फिमेल्सना खूप जास्त त्याच्याबद्दल कॉन्शियसनेस असतो की माझं इथे चेहऱ्यावर आता झालाय ठीक आहे, पण आता चेहरा किती माझा बदलेल किंवा आता चेहऱ्याची माझी ठेवण बदलेल का. तर ह्या ज्या काय कन्सर्न्स आहेत त्या आपण डेफिनेटली विथ प्लास्टिक सर्जरी, it has got impact on her social life as well ना. येऊ जाऊ शकत नाही, कुठे कोणाशी बोलू शकत नाही, असं होऊ शकतं. म्हणून जेवढं कमी डिस्फिगरमेंट आपण करू शकतो तेवढं बरं आहे. पण गुड टू नो की तुझ्या ओरल कॅन्सरच्या सर्जरीजमध्ये सुद्धा अशा सर्जरीज आता आल्यात
किंवा टेक्निक्स आली आहेत अशी की ज्याच्याने डिस्फिगरमेंट बऱ्यापैकी कमीत कमी करू शकतो, किंवा अगदी कमी जर का साईज असेल ट्युमरचा तर कळतही नाही लोकांना की ऑपरेशन झालेलं आहे. इतकं छान आपण सर्जिकल आउटकम देऊ शकतो पेशंट्सना. येस येस. बाकीच्या स्त्रियांमधल्या कॅन्सर्स विषयी तू काय सांगशील, म्हणजे कुठल्या प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे? आता हे 3 तर नॉर्मली कॉमनली बोलले जाणारे कॅन्सर्स आहेत, पण ज्याच्याविषयी खूप बोललं जात नाही असे काही कॅन्सर्स आहेत का की ज्याचं कदाचित असोसिएशन हे आपल्या लाईफस्टाईलवरती असेल, आपण काय खातोय त्याच्यावरती आहे, असं काही आहे का? हो, आता स्त्रियांमध्ये अजून एक कॅन्सर जो प्रिव्हलंट आहे तो म्हणजे कॅन्सर ऑफ ओव्हरी किंवा अंडाशय ज्याला म्हणतात, किंवा ओव्हरीज, त्याचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आहे प्रिव्हलंट. तर ह्याच्यात काय होतं, हा पोटाच्या आतमध्ये असतो आणि पोटाच्या आतमध्ये असल्यामुळे बऱ्याच स्त्रिया अशा त्यांचा पोटाचा साईज थोडा वाढत असतो किंवा काहीतरी गाठ आहे असं त्यांना जाणवतच नाही, लवकर लक्षातच येत नाही. आता हे जर का जाणवलंच नाही, कारण अरे माझं पोटच वाढत असेल असं त्या म्हणतात, पण असं जर का अबनॉर्मल तुम्हाला काही वाटलं तर डेफिनेटली तुम्ही जाऊन डॉक्टरकडनं एकदा चेक करून घ्या. आतमध्ये वाढत असणारं त्या अंडाशयाची गाठ असू शकते, त्याला आपण ओव्हेरियन कॅन्सर म्हणतो. बरोबर. तर ती गाठ हळूहळू वाढत वाढत ते पोट मोठं होऊ शकतं, किंवा त्या गाठीबरोबर आतमध्ये पोटाचं जे पाणी होतं त्याला असायटिस ज्याला म्हणतो आपण, त्यामुळे ते पोटाचं प्रमाण वाढू शकतं. हेही एक कारण आहे. पण आता तू म्हणतोस की ओव्हॅरियन कॅन्सर हा पोटात असल्या कारणामुळे तिथं जागा खूप आहे. हो. आणि त्याच्यामुळे ते वाढत राहिलं आतल्या आत तरी सुद्धा समजून येत नाही, कळून येत नाही, आणि म्हणून डायग्नोसिस उशिरा होऊ शकतो. मग अशा वेळेला मी काही प्रोॲक्टिव्हली करू शकतो का की ह्या तपासण्या मी दरवर्षी करून घ्यायच्या, ज्याच्याने मला ते कॅन्सर आहे का किंवा काहीतरी गाठ आहे का हे लवकर डिटेक्ट होऊ शकेल? कारण इट लुक्स लाईक की ऑफ ऑल कॅन्सर्स याच्यामध्ये त्याचा सगळ्यात जास्त उपयोग आहे किंवा ॲप्लिकेशन आहे. येस. तर आता अगदी सोपी गोष्ट काय तर इयरली किंवा दर वर्षातनं एकदा पोटाची सोनोग्राफी करून घेणं. ओके. हा अगदी सोपा उपाय आहे. वर्षातनं एकदा डेफिनेटली मेजॉरिटी लोकांना जमू शकेल. जवळच्या एखाद्या सोनोलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजिस्टकडे जाऊन सोनोग्राफी करून घेणं. आणि आम्ही म्हणतो की 40 वर्षानंतर बायकांनी एक रक्ताचा तपास असतो ज्याला CA-125 असं म्हणतो आपण. तर हा एक ट्युमर मार्कर आहे फॉर CA ओव्हरी. तर हा ट्युमर मार्कर देखील दरवर्षी एकदा 40 नंतर करून घ्यायला अजिबात हरकत नाही. जे नॉर्मल ब्लड टेस्ट आपण करतो त्याबरोबर हाही मार्कर करून घेऊ शकतो. सो आपण थोडंसं ट्युमर मार्कर विषयी आपल्या सगळ्या श्रोत्यांशी बोलूयात की कॅन्सरच्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स एक प्रकारचा पदार्थ तयार करतात किंवा सबस्टन्स तयार करतात की जो तुमच्या ब्लडमधनं फिरत असतो, आणि त्या ब्लडमधलं त्याचं प्रमाण किती आहे, जास्त आहे कमी आहे ह्याच्यावरती कॅन्सर असण्याची शक्यता आहे किंवा नाही आहे हे पाहिलं जातं. सो इट्स अ ब्लड टेस्ट बेसिकली, नाही का? आणि त्याच्या प्रमाणावरती ठरतं की पॉसिबिलिटी ऑफ मॅलिग्नन्सी आहे. अर्थात हे सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट सारखं आहे, ह्या काही डायग्नोस्टिक टेस्ट नाहीत, त्याच्यामुळे फक्त त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही आहे आपल्याला. बट ॲज ही सेड की सोनोग्राफी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्याबरोबरीने ट्युमर मार्कर्स करून घ्यायचे आहेत की ज्याच्यातनं आपल्याला ओव्हॅरियन कॅन्सर खूप लवकर डिटेक्ट होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग मदत होणार आहे. आता या ट्युमर मार्कर्सचं कसं आहे की जर का थोडासा वाढलेला आला तर लगेच लोक घाबरून जातात. तसं अजिबात करू नका. त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते तुम्ही डॉक्टरवर सोडा. ते डॉक्टरला डिसाईड करू द्या की आता त्याला बरेच लागेबंधे असतात की बाबा ह्या ट्युमर मार्कर आहे तर त्याच्याशी निगडीत जी टेस्ट आहे ती पण पॉझिटिव्ह आहे का, किंवा ह्या गोष्टी एक व्यवस्थित सगळ्या बघून मग ठरवलं जातं की बाबा तुम्हाला कॅन्सरची शक्यता आहे की नाही. त्यामुळे नुसतंच काहीतरी एक ट्युमर मार्कर वाढलं आहे किंवा काहीतरी लगेच पॅनिक होऊ नका. यू गो अँड मीट युअर डॉक्टर. ते सगळं तुम्हाला समजवतील की काय आहे आणि कसं आहे. तर मी म्हणलं तसं सोनोग्राफी ही एक डेफिनेटली करून घेणं अगदी सोपं आहे. ती करून घेऊ शकतो. त्याच्यात काही जर का आढळलं की बाबा ओव्हरीला गाठ आहे किंवा पोटात पाणी झालेलं आहे तर मग त्याचा निदान करणं
गरजेचं अजून जाऊन तपासण्या करायच्या आणि मग त्याच्यावरती बेस्ड काय डायग्नोसिस होते त्याच्यावरती पुढं गोष्टी न्यायच्या. बरं, आता ओव्हॅरियन कॅन्सरला सुद्धा पुन्हा सर्जरी हाच एक मेन स्टे आहे का? त्याच्यामध्ये थोडंसं गोष्टी बदलतात की आधी रेडिओथेरपी किंवा आधी किमोथेरपी द्यावी आणि मग सर्जरी करावी, असं काही आहे? येस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा किमोथेरपी ॲज वेल ॲज सर्जरी या दोन्ही गोष्टी ओव्हेरियन कॅन्सरमध्ये असतात. तर आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर ते कोणत्या स्टेजमध्ये आहेत हे डिसाईड करण्यासाठी आम्ही म्हणलं तसं स्क्रीनिंग टेस्ट करतो, इमेजिंग करतो, ज्याचा MRI आला, परत पेट स्कॅन आला, ह्या गोष्टी असतात. आणि एक डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपिक स्टेजिंग हा एक विषय आहे CA ओव्हरीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे पोटात दुर्बीण घालून कुठल्या स्टेजला सध्या तो कॅन्सर आहे हे आपण बघू शकतो. तर ही लॅप्रोस्कोपिक स्टेजिंग झाल्यानंतर त्याच वेळी आपण निर्णय घेऊ शकतो की सर्जरी करून कंप्लीट सर्जरी किंवा रॅडिकल सर्जरी करता येईल यांच्यामध्ये, किंवा ऑप्टिमल डिबल्किंग ज्याला म्हणतात, किंवा सायटो रिडक्टिव्ह सर्जरी असे हे टर्म्स आहेत. की हे म्हणजे काय तर कम्प्लीट बेसिकली सर्जरी किंवा सगळा ट्यूमर काढून टाकणं. कम्प्लिटनेस वरती आपण जातोय. सो कम्प्लिटनेस जर शक्य असेल करणं तर आधी सर्जरी नसेल तर मग आधी किमोथेरपी देऊन आकार त्याला डाऊन स्टेज करणं, किंवा त्याचा जो पसरलेला आहे तो थोडा कमी स्टेजला आणून मग सर्जरी करावी, असा निर्णय घेतला. कम्प्लिटनेस इज अश्युअर्ड इन मेजॉरिटी ऑफ द केसेस असं केल्याने. सो त्याच्यासाठी तुला ती डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर बेस्ड ऑन दॅट आपण ठरवणार आहोत की आधी सर्जरी करायची आहे का आधी किमोथेरपी करायची आहे आणि मग सर्जरी करायची. ओके. आणि ह्याच्यात सुद्धा सर्जरीमध्ये कसं आहे की रॅडिकल सर्जरी जेव्हा आपण म्हणतो तसंच आहे. सगळा पूर्ण गर्भाशय काढणं, त्याच्याबरोबर लसिका ग्रंथी काढणं, अंडाशय आणि त्याच्या गाठी त्या काढणं, आणि ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल म्हणजे एक चरबीचा पडदा असतो ज्याला ओमेंटम म्हणतो, तोही या सर्जरीमध्ये आपण क्लिअर केला जातो. तर ह्या आहेत. आता ह्याच्यानंतर CA ओव्हरीमध्ये अजून एक मोडॅलिटी आहे ज्याला आपण हायपेक म्हणतो, किंवा लेमॅन टर्म्समध्ये किमोथेरपी जी पोटाच्या आतमध्ये दिली जाते. जर का बऱ्यापैकी स्प्रेड झालेला असेल किंवा नंतर कॅन्सर उलटून आला तर ह्या पेशंट्समध्ये सायटो रिडक्टिव्ह सर्जरी किंवा जे डिपॉझिट्स आहेत ते काढून मग त्यांच्यामध्ये हायपेक केलं जातं. हायपेकमध्ये काय असतं तर आजकाल दुर्बिणींनी सुद्धा हायपेक करतात किंवा ओपन सर्जरी करून हायपेक करतात. त्याच्यात किमोथेरपीचं जे औषध असतं ते डिरेक्टली पोटामध्ये सोडलं जातं. येस. आणि ते सरफेसला त्याचा डिरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे त्याचा उपयोग होतो. तर या हायपेकमध्ये जे टेम्परेचर असतं ते रेग्युलेट केलं जातं, आणि टेम्परेचर ह्या औषधाचं एक डिव्हाइस आतमध्ये बसतं. नाही, आता हायपेकचं डिव्हाइस बाहेर असतं, तर ते औषध जे असतं ते तिथे मिक्स केलं जातं विथ नॉर्मल सलाईन वगैरे, आणि एका विशिष्ट टेम्परेचरला ते पाईपच्या थ्रू आपण पोटाच्या आतमध्ये सोडतो. ते काही काळ तिथे ठेवलं जातं, आणि त्याला इनलेट आणि आउटलेट अशा दोन गोष्टी असतात. ते औषध इनलेटमधनं आत जातं, ते काही काळ तिथे थांबतं आतमध्ये पोटाच्या. आपण पोझिशन चेंज करून ते सगळीकडे एक्सपोज होताना बघतो, आणि मग ते आउटलेटनी बाहेर येतं. हा एक हायपेकचा विषय आहे. ओके. जेवढं ॲडव्हान्समेंट होईल तेवढं कमीच आहे, आणि हे सगळं ऐकल्यावरती एकदम म्हणजे वेगळंच वाटतं की काय आपण कुठल्या दिशेला निघालोय आणि काय. पण आता एक गोष्ट चांगली यातून काय आहे तर प्रत्येक स्टेजला वी हॅव सम ट्रीटमेंट टू ऑफर. करेक्ट. जेव्हा अगदी स्टेज जरी जास्त असेल तर आपण ती जे काय आहे ते क्लिअर करून CA ओव्हरीमध्ये हायपेकचंही ऑप्शन देऊ शकतो. त्यांनीही लोकांना फायदा होतो. म्हणजे जे सर्वायवल आपण जे म्हणतो किंवा इतके वर्ष पेशंट जगू शकतो किंवा चांगलं आयुष्य जगू शकतो हे आपण वाढवू शकतो. We have quite a few celebrities also who have gone unfortunately through this, and they are doing quite well in spite of having CA ovary. They have been doing good. So पुन्हा advancement in medical science has helped even patients with CA ovary to live a lengthy life as well as a good quality life. पुढच्या कारण बऱ्याच वेळा काय होतं ना की ते म्हणतात ना की जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं.
तर लाईफ तुम्ही त्यांनी काय आपल्याला होतं की क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी अँड क्वालिटी ऑफ लाईफ हे दोन्ही चांगलं पाहिजे. सो ते लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं ऑफर करण्यासाठी आता ज्या ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेस आहेत आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आल्या त्याचा डेफिनेटली उपयोग होतोय. ओके. बाकीचे कॅन्सर्स, कोलोरेक्टल कॅन्सर म्हण किंवा अशाविषयी काय सांगशील तू? त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये परत जास्त आहे असं आहे का? त्याचा परत कशाशी डायरेक्टली संबंध आहे का? आता कोलोरेक्टल कॅन्सर म्हणलं की कोलोरेक्टल हा शब्दशः अर्थ म्हणजे काय, कोलॉन किंवा मोठा आतडं आणि रेक्टम हा सुद्धा एक मोठ्या आतड्याचा भाग आहे. तर इथे असणारे ट्युमर्स ह्याला कोलोरेक्टल कॅन्सर आपण म्हणतो. तर फिमेल्समध्ये येस ते दिसतात डेफिनेटली आणि ते डायग्नोसिस मी म्हणलं तसं आता या कोलोरेक्टल कॅन्सर काही प्रमाणात जेनेटिक सुद्धा आहे आणि जेनेटिक कोलोरेक्टल कॅन्सर ज्यांना आहे किंवा वडिलांना आहे, आईला आहे असं जेव्हा असतं तेव्हा त्यांना दरवर्षी एक 40 नंतर ॲटलिस्ट एक कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग किंवा कोलॉनमध्ये आतलं संडासाच्या वाटे एक स्कोप घालून, म्हणजे प्रायमरीली आधी जेनेटिक टेस्टिंग करायचं, तो जीन त्यांच्यामध्ये आहे का हे बघायचं आणि तो जर असेल तर आता जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय तर जर आपल्या आधीच्या जनरेशनला कोणाला कोलोरेक्टल कॅन्सर असेल तर डेफिनेटली आपले जेनेटिसिस्ट पण असतात अवेलेबल, तर ते सजेस्ट करतातच. तर ते त्यांच्याकडे जाऊन जेनेटिक टेस्टिंग आपण करून घेऊ शकतो की पुढच्या पिढीला कोणाला होऊ शकतो का. आणि दुसरं एक साधं जसं CA ओव्हरीमध्ये CA 125 सांगतात ब्लड टेस्ट करायला, तसंच कोलॉनच्या कॅन्सरमध्ये ब्लड टेस्ट ही एक CEA आहे, CEA एम्ब्रियोजेनिक अँटीजन. तर हे आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर कोलोनोस्कोपी किंवा दुर्बीण कोलॉनमध्ये किंवा संडासाचे वाटे घालून एकदा चेक करू शकतो. ही वर्षातनं एकदा करायला हरकत नाही. ज्यांना जे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये पेशंट्स असतात किंवा ज्यांना पुढच्या आधीच्या जनरेशनला आहे त्यांनी हे करून घ्यायला पाहिजे. एकदा तो कोलोरेक्टल कॅन्सर डिटेक्ट झाला की मग आपण ठरल्याप्रमाणे कुठल्या स्टेजला आहे किंवा आपण जे स्कॅनिंग्स करून घेतो, MRI झाला, CT स्कॅन झाला किंवा पेट स्कॅन, त्याप्रमाणे ट्रीटमेंट ठरते. आता बरेच वेळा कोलोरेक्टल कॅन्सर बऱ्यापैकी लोकांमध्ये आधीच्या स्टेजेसमध्ये डायग्नोज होतो थँकफुली, कारण काही ना काहीतरी सिम्पटम येतं त्यांना की बाबा रक्त जातंय संडासातनं किंवा काहीतरी असा प्रॉब्लेम होतोय किंवा पोटदुखी होतीये किंवा अचानक ऑब्स्ट्रक्शन सारखं झालं की अन्न पुढे खाल्लेलं हे संडास पुढे सरकत नाही. असं झाल्यानंतर ते डॉक्टरकडे नक्कीच जातात आणि त्यामुळे डिटेक्शन होतं. ते डिटेक्शन झाल्यानंतर आपण कोलोरेक्टल सर्जरी त्यांना ऑफर करू शकतो किंवा त्यांच्या स्टेजप्रमाणे किमोथेरपी ऑफर करू शकतो किंवा जर का खालच्या भागात असेल ट्युमर तर रेडिएशन पण ऑफर करू शकतो डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ ट्युमर. पूर्वी या सगळ्याला ओपन सर्जरीज करायला लागायच्या आणि त्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी पिरियड खूप जास्त असायचा. मॉर्बिडिटी म्हणजे त्रास त्या पेशंटला जास्त स्वरूपामध्ये व्हायचा. गेली काही वर्ष लॅप्रोस्कोपिक सर्जरी बऱ्यापैकी इन वोग आहे. ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे आमच्या गायनेकॉलॉजीमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्या बिनाईन सर्जरी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही आता लॅप्रोस्कोपिकली करू शकतो इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ सिव्हिअरिटी काय आहे त्या आजाराची. असं काही कॅन्सरच्या बाबतीमध्ये आहे का की लॅप्रोस्कोपीचा उपयोग आपण कॅन्सर सर्जरीलाही करू शकतो आणि त्याचंही आउटकम तेवढंच चांगलं आहे? आय नो यू आर अ व्हेरी गुड लॅप्रोस्कोपिक सर्जन, त्याच्यामुळे हा प्रश्न तुला विचारणं मला अगदी राहवत नाहीये न विचारता. आता कोलोरेक्टल सर्जरीज म्हणा किंवा इन जनरल GI मॅलिग्नन्सीज किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल मॅलिग्नन्सीज ज्याच्यामध्ये पूर्ण GI ट्रॅक्ट येतो, राईट फ्रॉम आपली अन्ननलिका किंवा फूड पाईप ह्याच्यात असणारा कॅन्सर, त्यानंतर जठर किंवा स्टमक ह्याच्यामध्ये असणारा कॅन्सर, त्यानंतर छोटं आतडं किंवा स्मॉल इंटेस्टाईन ह्याच्यामध्ये असणारा कॅन्सर आणि मग कोलॉन किंवा लार्ज इंटेस्टाईन याच्यामध्ये असणारा कॅन्सर, या सगळ्यासाठी आता मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी ह्या तिन्ही चांगल्या आता ॲडव्हान्स झालेल्या आहेत आणि सगळ्या रेकमेंडेड आहेत. जसं कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये अगदी व्यवस्थित लॅप्रोस्कोपिक सर्जरीनी कंप्लीट सर्जरी होऊ शकते. त्याच्यामध्ये अफेक्ट झालेला भाग, त्याच्या आजूबाजूचं ज्या अफेक्ट झालेल्या लसिका ग्रंथी आहेत किंवा आजूबाजूची अफेक्ट झालेली फॅट आहे, या सगळ्या एकदम छान ओपन सर्जरी सारख्याच कंप्लीट सर्जरी
त्याची करू शकतो आपण आणि त्याच्यातनं पेशंटला डेफिनेटली फायदा होतो. कारण लॅप्रोस्कोपिक कोलोरेक्टल सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक GI मॅलिग्नन्सीची झालेली सर्जरी जी आहे त्याच्यातनं पेशंट दुसऱ्या दिवशी सुद्धा राहून उभा राहतो, पेशंट फिरायला लागतो आणि त्याला आम्ही एक अर्ली रिकव्हरी आफ्टर सर्जरी किंवा इरास प्रोटोकॉल म्हणतो. तर त्याच्यामध्ये तो प्रोटोकॉल आपण त्याच्यामध्ये लगेच वापरू शकतो. सो डेफिनेटली विथ ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेस आता लॅप्रोस्कोपी आहे, 3D लॅप्रोस्कोपी आहे, 3D 4K लॅप्रोस्कोपी, त्यांनी जास्त प्रिसाईज सर्जरी होते, रोबोटिक सर्जरी आहे. येस, त्यामुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा ची सर्जरी किंवा कोलोरेक्टल किंवा कोलॉनच्या कॅन्सरची सर्जरी, लार्ज इंटेस्टाईनच्या, या सगळ्या सर्जरीज मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह अप्रोचने आपण डेफिनेटली कम्प्लीट करू शकतो. इट्स गुड टू नो फ्रॉम यू की लॅप्रोस्कोपीचा उपयोग आपण कॅन्सर सर्जरीजमध्ये पण आता करू शकतो. कारण लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा ॲडव्हान्टेज काय आहे हे आता ऑलमोस्ट सगळ्या लोकांना कळलंय, पटलंय किंवा हळूहळू कळतोय. म्हणजे पूर्वी एक काळ असा होता की ओपन सर्जरीच्या अगेन्स्ट लॅप्रोस्कोपिक सर्जरी करा म्हणून लोकांना पटवून द्यायला लागायचं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. पेशंटच उलटं विचारतो, सर लॅप्रोस्कोपिकली करणार का ओपन करणार. सो टू दॅट एक्सटेंट वी हॅव प्रोग्रेस्ड इन अवेअरनेस, क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द लॅप्रोस्कोपिक अप्रोच. आणि इफ तो अप्रोच वापरून आपण जर कॅन्सर सर्जरीज पण करू शकणार असू किंवा करू शकत असू आणि इट्स अ वेल एस्टॅब्लिश्ड टेक्निक ऑफ डुईंग इट नाव, त्याचा उपयोग नक्कीच पेशंटला. लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय, तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. ऍब्सोल्यूट. म्हणजे त्याच्यात काही कन्फ्युजन नको. लोकांना लॅप्रोस्कोपी म्हणजे काहीतरी लेझर आहे का वगैरे असं वाटतं, पण इट इज दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि कम्प्लीट पूर्ण सर्जरी लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे होऊ शकते. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, जेनेटिकच्या विषयी आपण बोललो आणि मध्यंतरी एका खूप मोठ्या हॉलिवूडमधल्या ॲक्ट्रेसने तिला तो जीन होता म्हणून बायलॅटरल ब्रेस्ट सर्जरी, मॅस्टेक्टमी करून घेतली. तर हे कितपत काय म्हणू आपण त्याला, शुड वन गो फॉर इट आणि जेनेटिक टेस्टिंग तरी करावं का नक्की? हो. आता जेनेटिक टेस्टिंग जे आपण जे बोलतोय ब्रेस्टच्या रिलेटेड जे आहे ते म्हणजे BRCA. करेक्ट. BRCA ह्याचं जेनेटिक टेस्टिंग जर आपल्या कोणाला फॅमिलीमध्ये आईला किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर असेल तर डेफिनेटली त्या मुलींनी BRCA टेस्ट करून घ्यायला पाहिजे. तर त्या BRCA जर का पॉझिटिव्ह रिझल्ट आले की बाबा शक्यता आहे होण्याची, तर आपल्याकडे इंडियन सिनारिओमध्ये मला वाटत नाही की अजूनही कोणी पूर्ण बायलॅटरल मॅस्टेक्टमी किंवा दोन्ही ब्रेस्ट काढून टाकून तिथे इम्प्लांट्स घाला वगैरे असं कोणी ॲडवाईस करतं. त्यामुळे आपण व्हॉट वी कॅन डू इन इंडियन सिनारिओ इज आपण स्क्रीनिंग करू शकतो. दरवर्षी स्क्रीनिंग करत राहा. दरवर्षी स्क्रीनिंग करू शकतो. रिलिजियसली करायला पाहिजे. साधी सोनोग्राफी ऑफ ब्रेस्ट, जर सोनोमॅमोग्राफी किंवा नुसती सोनोग्राफी जरी ब्रेस्टची केली आणि CA-125 मी म्हणलं तसं CA-15-3 फॉर ब्रेस्ट, CA-125 फॉर ओव्हरी आणि ॲब्डॉमिनल सोनोग्राफी, परफेक्ट, एवढं जरी केलं तरी स्क्रीनिंगमध्ये आपल्याला काही ना काहीतरी आढळून येईल जर झालं तर. म्हणजे अगदी एवढं रॅडिकल जाऊन अगदी मॅस्टेक्टमी करून टाका असं कोणीही सजेस्ट अजून तरी करत नाही. असं. थँक्यू मीर फॉर बिईंग हिअर टुडे. आज खूप छान गप्पा मारता आल्या तुझ्याशी. वेगवेगळ्या महिलांमधल्या कॅन्सर्स विषयी, कर्करोगाविषयी आपण डिस्कशन केलं, इन डेप्थ डिस्कशन केलं. आणि याच्यातनं एक गोष्ट जी प्रकर्षाने मला जाणवली ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो, अर्ली डायग्नोसिस इज द की. आणि त्याच्यामुळे स्क्रीनिंग बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कॅन्सर मॅनेजमेंट असं आपण म्हणूयात. आणि आपण प्रत्येक महिलेला असं आवाहन करून या नोटवरती आपण थांबू की तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ती काळजी घेताना त्याच्यातला एक भाग म्हणून काही गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, सोनोग्राफी, पॅप्समियर, या गोष्टी दरवर्षी नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट दरवर्षी करून घ्या आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या अर्ली डिटेक्शन्सला आपल्याला मदत होणार आहे. थँक्यू सो मच अगेन मेहर फॉर बिईंग हिअर टुडे. मी पण एक अपील असं करतो की आता कुठल्याही कॅन्सरशी संबंधित आपण जेव्हा बोलतो तेव्हा अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे इग्नोर न करता आणि न घाबरता
तुम्ही डेफिनेटली जाऊन डॉक्टरना भेटा, अप्रोच व्हा, जेणेकरून तुमचा जो पुढची जी वाटचाल आहे किंवा जेवढ्या अर्ली डिटेक्ट आपण करू तितक्या लवकर तुम्ही क्युअर होऊ शकता. सो डेफिनेटली पुढे जाऊन अर्ली डिटेक्शन, अर्ली डायग्नोसिस आणि मुव्हिंग टुवर्ड्स क्युअर हे आपण एम केलं पाहिजे. तर तसं आव्हान सगळ्या स्त्रियांना मी करू इच्छितो. थँक्यू सो मच. तर आता आपण स्त्री आरोग्याविषयी सगळं बोलत होतो किंवा फिमेल वुमन हेल्थबद्दल. तर आपण एक पॉईंट डिस्कस केला ज्याच्यात एखाद्या स्त्रीचा कम्फर्ट किंवा अ कम्फर्ट टू अ फिमेल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखादं असं कम्फर्टेबल वातावरण किंवा एखादं कम्फर्टेबल सेटअप किंवा हॉस्पिटल जिथे स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं आहे किंवा स्त्रियांना जास्त त्यांची केअर केली जाते किंवा असं एक आपला एक कन्सेप्ट होती सर, त्याबद्दल तुम्ही सांगा. सो आत्ता आपण हे सगळं जे काय डिस्कशन केलं याच्यात आपण जे काही गोष्टी बोललोय त्या सगळ्या आपण आपल्या न्यू वुमन क्लिनिकमध्ये करू शकतोय. आता न्यू वुमन क्लिनिकची कन्सेप्टच आपण ही घेऊन आलो होतं की फॉर द वुमन बाय द वुमन. ओके. सो प्रत्येक स्त्रीसाठी जन्मापासनं ते एटर्निटीपर्यंत ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि वी ऑलवेज बिलीव्ह दॅट विमेन नीड अ केअर विच इज डिफरंट फ्रॉम अदर्स. आणि त्याच्यामुळे एका जनरल हॉस्पिटलपेक्षा कदाचित आपण थोडा वेगळ्या सेटअपमध्ये जेव्हा त्यांना ही केअर देऊ त्यावेळेला त्यांच्या अपेक्षांना खरे उतरण्याचं प्रमाण वाढेल. आणि दॅट विल इटसेल्फ विल गिव्ह हर दॅट कम्फर्ट ॲज यू राईटली सेड की ड्युरिंग ट्रीटमेंट ऑल्सो जर वातावरण तसं असेल, आपण म्हणतो ना की 50% ट्रीटमेंटचा भाग असेल तर 50% हा केअरिंगचा भाग असतो. सो टेंडर लव्हिंग केअर TLC ट्रीटमेंट म्हणतो आम्ही त्याला. सो तशा पद्धतीचं वातावरण आपण इथं निर्माण करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्याने निश्चितच त्यांना उपयोग होईल. सो याच्यापैकी कुठल्याही गोष्टींसाठी आपल्याला काहीही मदत हवी असेल तर न्यू वुमन क्लिनिकला जरूर संपर्क करा. आमचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे वी आर ऑलवेज देअर टू सर्व्ह यू. थँक्यू. तुम्ही जे म्हणलात त्याला इमोशनल क्वोशंट असं आपण म्हणू. करेक्ट. की इमोशनल क्वोशंट आजकाल खूप महत्वाचा आहे. येस. तर तो डेफिनेटली हँडल करणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखे एक्सपर्ट त्या फील्डमधले जेव्हा एकत्र येऊन असं काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्यावेळेला निश्चितच त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा फायदा हा नक्कीच पेशंटला होईल. होईल. येस.